नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की आता नवरीबाई नाराज झालेली असतात. शर्वरी नाराज असते, डोळ्यात पाणी आलेलं असतं. जानकी लगेच तिच्या मनातलं ओळखते. काय झालं? सौमित्र भाऊजी नाहीये म्हणून नाराज झाला ना? अजिबात काळजी करू नका. मी खात्री देऊन सांगते तुम्हाला, ते उद्या लग्नाला येणार आणि कन्यादान सुद्धा तेच तुमचं करणार. शब्द आहे माझा. फार छान वाटलेलं असतं की जानकीने एवढा मोठा शब्द दिला. आता कुठे रिलॅक्स झालेली असते. ती म्हणते विश्वास ठेवा माझ्यावर. शर्वरी म्हणते त्या मोमेंटची मी नक्की वाट बघेन. ती का म्हणते शरुताई, ती मोमेंट नक्की येणार, पण ही मोमेंट सुद्धा एन्जॉय करा की. लग्नाच्या दिवशी आता सगळी छान अशी तयारी झालेली असते, सगळं व्यवस्थित रेडी असतं. यांनी मेकअपही छान केलेलं असतं, नवरदेव सुद्धा रेडी होऊन आलेलं असतं. की म्हणते ऋषिकेश, आपण राहुलच्या बाजूने उभा राहू. राहुलच्या बाजूने कोणीच नाहीये आणि सौमित्र आणि अवंतिका कन्यादान करतील शर्वरी वंशांचं. ऐश्वर्या म्हणते कसं? हे कसं शक्य आहे? सौमित्र तर लग्नालाच येत नाही, तर कन्यादान कधी करायचा? डोंट वरी ऐश्वर्या, सगळं व्यवस्थित होईल. सौमित्र भाऊजी कन्यादान करतील म्हणजे करतील. अवंतिका जा आणि सौमित्र भाऊजींना बोलवून आण. वहिनी जा, तू समजाव, ते नक्की येतील. तिला फुल कॉन्फिडन्स असतो की अवंतिका गेली की सौमित्र येणार म्हणजे येणार, आणि तेही लाडक्या बहिणीचं लग्न आहे म्हटल्यावर ते येणारच. गुरुजी असतात, नवरदेवाला घेऊन पूजेसाठी मंडपात बोलवलेलं असतं. की म्हणते राहुल चला. सौमित्र आलेली असते. ऐश्वर्या मला टेन्शन आले ग. कसलं आई? सौमित्र कन्यादान करायला तयार नाही झाला तर कसं करणार? तुम्ही शरूपेक्षा लहान आहे, तुम्ही कन्यादान तर करूच शकणार नाही, मग कन्यादान कोण करणार? ऐश्वर्या म्हणते आई अवंतिका गेली आहे सौमित्रशी बोलायला, तोपर्यंत वाट बघूया, तुम्ही काळजी करू नका बरं. नवरदेव पूजेसाठी बसलेले असतो. त्याचे कलवरा कलवरी म्हणून जानकी आणि ऋषिकेश बसलेले असतात, कारण राहुलच्या बाजूने कोणीच नसतं. पूजेला सुरुवात झालेली असते. राहुलच्या बाजूने आता जानकी आणि ऋषिकेशनी पूजा केलेली असते. गुरुजी म्हणतात कन्यादान कोण करणार आहे? मुलीचा भाऊ आणि बहिणी करणार आहे. ऐश्वर्या जा, ते कुठे राहिलेत बघू नये. जानकी पटकन ऐश्वर्याला सांगते. ऐश्वर्या काय जागची हलत नाही. सारंग भाऊजी, शर्वरी माणसांचं आवरलं असेल, तिला घेऊन या बरं बाहेर. सारंग म्हणतो हो, आणि सारंग पटकन जातो. ऐश्वर्या जातच नसते. आता सुमित्रा आणि ऐश्वर्या एकमेकींकडे बघत असतात. तेवढ्यात काय, सौमित्र आणि अवंतिका व जिन्यावरनं खाली येत असतात. तेव्हा ऋषिकेशला इतका आनंद होतो. जानकी तू काय केलंय? तो कस काय आलाय? जानकी फक्त ऋषिकेशकडे बघते आणि हसत असते. आता ऋषिकेश बघतो जानकीकडे, हसतो आणि याची त्याची पूजा चाललेली असते. तिकडून नवरीबाई सुद्धा येतात. आता मात्र अवंतिका, शर्वरी आणि सौमित्र अगदी जवळजवळ उभे असतात. सौमित्र शर्वरीकडे बघतो आणि हसत असतो. एकंदरीत लग्नाचं वातावरण सगळं छान आणि शांत असं झालेलं असतं. सगळ्यांना आनंद असतो. सौमित्राला काय सांगितलंय आणि काय नाही, पण तो आलेला असतो कन्यादान करण्यासाठी. त्याला टेन्शन आलेलं असतं की हे चाललंय काय. शर्वरी आणि राहुल एकमेकांकडे बघतात आणि खूप खुश झालेले असतात की फायनली सौमित्र आलाय, म्हणजे नवरीचा भाऊ सुद्धा तयार झालाय की. म्हणतात सौमित्र या, पुढच्या विधीला आपण सुरुवात करूया. आता सौमित्र आणि अवंतिका पूजेसाठी आलेले असतात. गुरुजी अवंतिकाकडे बघतात आणि म्हणतात थांबा, तुम्ही दोन जीवाच्या आहात, त्यामुळे तुम्हाला पूजेला बसता येणार नाहीये. आता सगळ्यांनाच टेन्शन येतं, आता काय करायचं? ती म्हणते बरोबर आहे, पण पूजेला तर जोड्याने बसायला लागतं, मग एकटे कशी भाऊजी बसतील? ती म्हणतात अशा अवस्थेत कन्यादानाला बसता येणार नाहीये, त्यामुळे सौमित्र एकटे कन्यादान नक्कीच करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मित्र आता एकटाच बसलेलं असतं पूजेसाठी. वातावरण छान प्रसन्न अगदी झालेलं असतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, फक्त ऐश्वर्याला एकटीला टेन्शन असतं. आता राहुल आणि शर्वरी एकमेकांकडे बघतात आणि हसत असतात. ते खूप खुश असतात. त्यांना असं वाटत असतं की आपण जे काही केलंय यामागे ते सगळं पुसलं गेलंय आणि नव्याने सुरुवात करणार आहोत. जसा प्लॅनिंग केला तसं आता परफेक्ट सगळं चाललंय. आता शर्वरी आणि राहुलला वाटत असतं. छान आनंदी होऊन ते आता लग्नाच्या विधीसाठी बसलेले असतात. एकमेकांकडे बघतात आणि हसत असतात. पूजा तर झालेली असते. शर्वरीला आता गौरीहार पूजण्यासाठी बसवतात. बरे आता शर्वरीला गौरीहार पूजण्यासाठी घेऊन जातात. तयारी काय विधी वगैरे असतात ते आता पूर्ण करण्यासाठी गुरुजी कामाला लागलेले असतात. सगळे छान आणि आनंदी असतात. अवंतिकाला फार आनंद झालेला असतो की सौमित्र एका आवाजात आलेला असतो. खूप आनंद झालेला असतो की फायनली बरं झालं सौमित्र आला, नाहीतर लग्नात अजिबात आनंद वाटला नसता. म्हणता सौमित्र जरा बाजूला बसता का, इथे थोडीशी पुढच्या विधीची तयारी करायची. लगेच पुढच्या विधीसाठी तयारी करतात. तर ते अवंतिका जरा लांब येऊन बसलेले असतात. अवंतिकाला प्रश्न पडलेलाच असो, जसा आपल्याला पडलाय तसा. सौमित्र तुझं मन कसं बदललं? तू लग्नाला येणार नव्हतं, मग कसं आला रे? आणि एवढा आनंदी कसा आहे? सांग ना सौमी प्लीज. बस अवी खाली, मी सांगतोय, निवांत बस, मी सगळं सांगतो. तोच येणार, पण जेव्हा बेडरूम मध्ये गेलो तेव्हा शरू आणि माझा रक्षाबंधनचा फोटो आहे ना, तो मला मिळाला. तर लगेच त्या बेडरूम मध्ये गेले तो फोटो बघतो आणि जरा इमोशनल झालेला असतो. त्याला लगेच रक्षाबंधन तो दिवस आठवलेला असतो. तो जरा इमोशनल झालेला असतो. शर्वरी छोटीशी दोन्ही भावांना औक्षण करत असते, राखी बांधत असते. तो सगळा प्रसंग आता सौमित्राला आठवलेला असतो. आता ती शर्वरी जेव्हा लहान असते तेव्हा सौमित्राला राखी वगैरे बांधते, पेढा भरवते आणि म्हणते कसं आहे ना सौमित्र भाऊजी, सौमित्र दादा, आई म्हणत असते
की राखी बांधली की भावाने बहिणीचं रक्षण करायचं असतं, साथ द्यायची असती, सुखदुःखात उभं राहायचं असतं. तू सुद्धा तसंच कर बरं. प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. आयुष्यभर सोबत राहायचं असतं, अगदी प्रेमाने, आनंदाने. त्याला सौमित्रने तिचा हात पकडलेला असतो आणि आयुष्यभर तुझ्याबरोबर राहील. कुठलंही संकट येऊ दे, कुठलाही आनंद असू दे, मी तुझ्यासोबत कायम असणार म्हणजे असणारच. ही साथ मी कधीच सोडणार नाहीये शरू, डोंट वरी. माझी लहान बहिणीचे ना, कायम मी तुला प्रोटेक्ट करत राहणार. आता ते सगळं प्रसंग आठवलेला असतो आणि रिअलाइज होतं की आता जे करतोय आपण ते चुकीचं करतोय. सध्या शरूला आपली गरज आहे आणि आपण तिला साथ देणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. सौमित्र आता अवंतिकाला सांगत असतो, मला चांगलंच आठवतंय, मी 4थीमध्ये होतो त्यावेळेला. 4थीत होतो, मला इतका ताप आला होता, इतका ताप आला होता त्यावेळेला. शर्वरीने रात्रभर जागून थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, मला ताप उतरेपर्यंत माझ्या जवळ बसली, इतकी काळजी घेतली माझी तिनं. शरू तू झोप बरं आता, त्यावेळी सौमित्र म्हटलेलं असतो, कारण खूप रात्र झालेली असते. शरू म्हणते, नाही, जोपर्यंत तुझा ताप उतरत नाही तोपर्यंत मी काही इथून उठणार नाहीये. जेव्हा तुला बरं वाटेल तेव्हाच मी इथून हलणार आहे. आणि खूप रडत असते शरू. आता हा प्रसंग सौमित्राला आठवलेला असतो की लहानपणी किती प्रेम, किती आनंद, किंवा आपल्यामध्ये किती छान बॉन्डिंग होतं. आता मोठं झाल्यावर मतभेद होण्याचं कारणच काय. खूप रडत असते, का तर सौमित्राला ताप आलाय म्हणून. तो प्रसंग आठवलेला असतो आणि बऱ्याच गोष्टी असतात की सौमित्राला आठवतात आणि आता हळूहळू रिअलाइज होतं. म्हणते, दादा जास्ती बोलू नको, आजारी आहेस ना, तू झोपी जा. सौमित्राला आराम करायला लावलेला असतो आणि त्याच्या डोक्यावर सारखी त्या थंड पाण्याची ती पट्ट्या ठेवत. मित्र म्हणतो, कसं आहे ना अवंतिका, शरूने माझ्यासाठी आजपर्यंत किती किती गोष्ट केल्यात, मी तुला सांगू शकत नाहीये. ते फोटोज वगैरे बघितले, जरा मागच्या याच्यात मी गेलो आणि मग मला रिअलाइज झालं की नको, तिच्या आनंदातच मी आनंद मानला पाहिजे. तिचं सुख कशात आहे तेच मी बघितलं पाहिजे. माझा इगो, माझा राग, लोकांचा विचार हा बाजूला ठेवला पाहिजे. फक्त आणि फक्त सध्या तरी मी शर्वरीचाच विचार करणं फार गरजेचं आहे. आणि तिचा विचार करूनच मग मी तयार झालो, स्वतःच्या मनाची तयारी केली आणि मग काय, आलो की एका मिनिटात लग्नासाठी. आता इतकं छान वाटलेलं असतं अवंतिकाला की फायनली तो आला, बरं झालंय. सगळ्यांनाच टेन्शन होतं आणि तो आल्याने सगळ्यांचं टेन्शन दूर झालं. अवंतिका खूप खूप खुश असते की सौमित्र आलाय लग्नासाठी. शरू लहानपणे आमच्यापेक्षा लहान असून सुद्धा इतकी मॅच्युअर वागायची, इतकी मॅच्युअर वागायची. आम्हाला कधी त्रास होऊ नये, आम्हाला काही दुखू नये म्हणून इतकी छान आणि व्यवस्थित वागायची. कायम आम्हाला प्रोटेक्ट करायची आणि इतकी काळजी घ्यायची की आईपेक्षा जास्त तीच आमची आई आहे की काय असं वाटायचं, इतकी काळजी घ्यायची. तर म्हणतो, आज सुखाच्या क्षणी मी जर अशी पाठ फिरवणार असेल तर या सगळ्याला काय अर्थ आहे, सांग बरं सोमी. बरोबर आहे ना सोमी, तुझा विचार करतोय, खूप खूप छान आहे आणि थँक्यू सो मच की तू असं विचार केला. नाही, तिच्या आनंदात मला आनंद मानायचा आहे. तिचा सुखाचा एवढा क्षण आहे आनंदाचा, तो एन्जॉय केलाच पाहिजे आपण. आणि त्यासाठी मी इगो वगैरे सगळं बाजूला ठेवलं आणि तिच्यासाठी आलोय. थँक्यू सो मच सोमी, तू खूप खूप छान काम केलंय. सौमित्र हे जे काही बोलत असतो, सांगत असतो, अवंतिका खूप शांतपणे ऐकत असते आणि तिला खूप छान वाटतं की सोमी सुद्धा चांगला विचार करू शकतो शांत डोक्याने आणि इतकं काही छान वागू शकतो. तिलाही प्राऊड फील होतं की खरंच सोमी छान आहे आणि ग्रेट आहे, विचार फार छान केला. सगळ्यात महत्वाचं तो लग्नाला आलाय, ही गोष्ट खूप आवडलेली असते अवंतिकाला. असंच करत बसलो होतो मी, त्याच वेळेला तू आली आणि मग काय, तू आली म्हटल्यावर काय येणं साहजिक नाही. तू बोलवायचं आणि मी यायचं नाही, असं कसं होणार. फोटोज वगैरे सगळे काही बघत बसलेले असतो. आता तो अवंतिकाला प्रसंग आठवतो की मी जेव्हा बेडरूम मध्ये याला बोलवायला गेले तेव्हा ते सगळे फोटोज वगैरे तर घेऊन बसलेले होते, त्या जुन्या आठवणींमध्ये हरवलेला होता. मित्र ते फोटो बघत असतो, रडत असतो, हे अवंतिकाने बघितलेलं असतं. अवंतिका म्हणते, सोमी. आता सौमित्र पटकन स्वतःचे डोळे वगैरे पुसतो आणि अवंतिकाच्या समोर काहीच झालं नाही किंवा मी छान आहे, नॉर्मल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप हळू आणि शांत आवाजात त्याला सौमित्र सौमित्र असं म्हणते. तिला माहिती हा रिॲक्ट होणार आणि आता माझ्यावर चिडचिड कर. काय झालंय, रडतोयस काय तू, कुणी काही बोललंय का तुला. सौमित्र काय झालंय सांग की. विधी सुरू आहे आणि मग तू कशाला वर आली ग, विधीला का नाही थांबलीस खाली. अरे सौमित्र असं काय करतोय तू, म्हणजे मला नाही कळालं. अवंतिका बोलवायला आले, कन्यादानाचा विधीने आपल्या दोघांना पूजा करायची आहे. शर्वरी वंशाचं कन्यादान आपल्याला करायचंय, वहिनी आणि दादा म्हणून आपलं कर्तव्य येते, त्यासाठी तू चल माझ्यासोबत. आपल्याला शरूचं कन्यादान करायचंय ठीक आहे, पण ऑब्व्हियसली तू जर खाली आला, तू जर पूजेसाठी तयार झाला, ते विधी करण्यासाठी रेडी असेल तर हे शक्य नाही, तर इम्पॉसिबल आहे. पण एक जानकी बहिणीचं असं म्हणणं होतं की तू पूजेसाठी येणार आहे आणि तिने मला सांगितलंय की तू जायचंय आणि सौमित्राला बोलून आणायचंय, तू रेडी असणार आहे, म्हणून मी आली आहे. जानकी बहिणीने मला फोर्सफुली पाठवलंय वर, म्हणून मी आली आहे. सौमित्र. आता सौमित्र जरा विचार करायला लागलेला असतो. सौमित्राला जरा असं वेगळंच फील होत असतं. एक तर तो इमोशनल झालेला असतो फोटोज वगैरे बघून, आणि बहिणीचा एवढा आनंदाचा क्षण आहे आणि त्या क्षणात आपण सामील व्हायचं नाही म्हणजे कसं आहे हे. ती का नाराज होऊन मागे चाललेली असते. ठीक आहे, बहिणींना सांगते तू येत नाहीये, काहीतरी दुसरं आपण ऍडजस्ट करूया. थांब अवी एक मिनिटं, येतोय अवी एक मिनिटं. इतका आनंद झालेला असतो, अगदी हिचा आनंद गगनात मावत नसतो, कारण हा
भांडण केलेला, चिडचिड करणारा सौमित्र एका मिनिटात रेडी झालाय, तेही खाली येऊन कन्यादान करण्यासाठी. खूप छान वाटलेलं असतं अवंतिकाला, इतकं भारी वाटलेलं असतं की कमाल. कारण त्याच्याकडे आनंदाने बघते आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसतो की हा एका मिनिटात कसं तयार झाला. एकदाच फक्त त्याला बोलली, कन्यादान करायचं, येतोयस काय रे? काहीही विचार काहीही न करता एका मिनिटात म्हटला की अवी मी येतोय, अगदी 5च मिनिटात मी रेडी होतोय. सो मी काय, तू खरंच येतोय पूजेसाठी? हो येतोय मी अवंतिका, आता सांगितलंय म्हणल्यावर येणारच ना. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता खाली हॉलमध्ये बसल्या बसल्या हे सगळं काही अवंतिकाला त्याने सांगितलेलं असतं आणि तो म्हणतो की कसं आहे ना, येणार नव्हतंच, मी चिडलेलो होतो, रागराग होता मला, रागराग व्यक्तही करत होतो मी. आणि कसं आहे, मी चिडलेलो असलो की काहीही विचार करतो तुला माहिती. पण कसं आहे ना अवंतिका, काय झालं आणि काय नाही, त्या फोटोतल्या लहान गॅस शरूने मला मजबूर केलं ग इथपर्यंत यायला, माझा राग शांत केला, मला आनंद असं वाटायला लागला. आणि नंतर मला रिअलाइज झालं की नाही, तिच्या आनंदात मी गेलो तर तिचा आनंद आहे. उगाच मी इथे वर रागराग करत बसलो आणि तिचा हा आनंद जर मी मिस केला तर उपयोग काय? आणि मी जर गेलो नाही तर ती सुद्धा नाराज राहणार हे मला माहिती होतं. त्यामुळे एकंदरीत मी सगळ्यांचाच विचार केला हवी आणि मी ठरवलंच होतं की खाली यायचंय. तेवढ्यात काय तू मला बोलवायला आली. सगळ्यात महत्वाचं काय, त्या लहान फोटोतलं त्या लहान शरूने मला इथपर्यंत यायला मजबूर केलं. बहीण भावाचं प्रेम म्हण किंवा आमच्यातलं बॉन्डिंग म्हण. अवंतिका म्हणते, हे बघ सोमी, जे काय असेल ते असेल, सगळ्यात छान आणि आनंदाची गोष्ट काय, तू इथपर्यंत आला, तुझं कर्तव्य निभावतोय ना, खूप छान आणि खूप मस्त केलंय बघ तू. खरं तर भावाचं कर्तव्य निभावताय यापेक्षा दुसरं अजून काय पाहिजे. आणि त्यात तू आलाय म्हणून शर्वरी ताईंच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे जरा बघ की. महत्वाचं, मी कुठे चुकलोय, मी कुठे चुकतोय हे दाखवून दिलं. ट्रॅक एकदम आवडला ग मला, एकदम असं रिअलाइज झालं, मी सुद्धा आनंदी झालो आणि मग काय तुझ्या समोर आलो. आता एकंदरीत अवंतिकाला सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत सौमित्रमध्ये हा बदल कसा घडला, काय घडला, सगळं सांगितलेलं असतं आणि अवंतिका खूप खूप खुश झालेली असते. यांचंही आनंदी चेहरे बघून तिकडे ऋषिकेश सुद्धा खूप खुश झालेला असतो. खरं तर ऋषिकेशला सुद्धा छान वाटलेलं असतं की एवढ्या आनंदाचा क्षणी तो आलाय ना, अजून सगळ्यांचा आनंद द्विगुणित झालाय. आता ऋषिकेश दोघं गप्पा मारत असतात, त्यांच्याकडे यायला लागलेलं असतं. जानकी सुद्धा आलेली असते सौमित्र भाऊजीकडे, ऋषिकेश सुद्धा आलेलं असतो. की ऋषिकेश येतात आणि सौमित्र आणि अवंतिकाच्या जवळ उभे राहतात. सौमित्र असं म्हटलं की ते पटकन उठतात आणि उभे राहतात. काय रे दादा? ते बघून खूप खूप बरं वाटलं आणि खूप छान वाटलंय, थँक्यू सो मच तू आलाय. की म्हणते, फक्त ऋषिकेश तुम्हाला नाही छान वाटलंय, शर्वरी वंचनना सुद्धा छान वाटलंय, किती चेहऱ्यावर त्यांचा आनंद आहे बघितला ना, किती छान वाटतंय की माझा भाऊ आलाय, सगळेच माझ्या लग्नासाठी तयार आहे. ही गोष्ट त्यांच्यासाठी किती सुखावणारी, किती सुख देणारी. बघितलं का त्यांच्या चेहऱ्यावरचा जरा आनंद बघा. खुश झाले होते, बघितलं ना भाऊजी तुम्ही. आता सौमित्र म्हणतो, वहिनी तिने खुश असावं असंच वाटतं ना. थँक्यू सो मच भाऊजी, मला खूप खूप आनंद झालाय की तुम्ही सगळ्यांचा विचार केलाय आणि फायनली इथे आला पूजेसाठी आणि लग्नासाठी सुद्धा संमती दिली आहे. त्याबद्दल खरंच खरंच खूप छान वाटतंय. आता जानकीने सगळं घडवलेलं असतं. जानकीने ते फोटोज वगैरे टेबलवर ठेवलेले असतात सौमित्र मन वळवण्यासाठी. आय नो, ती खुश राहावी, आनंदी राहावी, अशी कृती माझ्या हातातून घडत नव्हती हे मला रिअलाइज झालंय किंवा होतंय, म्हणूनच मी इथपर्यंत आलो. फायनली तसली कृती घडली ना माझ्या हातून, चांगली, छान, व्यवस्थित, सगळ्यांना आनंद देणारी, सुखवणारी कृती माझ्या हातून घडलीये. खूप खूप भारी वाटतंय मला. त्यांची चर्चा झालेली असते, छान असं गोड आनंदी बोलून झालेलं असतं. सगळ्यांना एकंदरीत गैरसमज जो असतो तो दूर झालेला असतो की सौमित्र इथं कसा आला. सगळ्यांच्या मनातली शंका गेलेली असते, त्यामुळे सगळ्यांना छान असं वाटलेलं असतं. तिकडे आता गुरुजींनी सगळी काही तयारी केलेली असते पुढची, आणि पुढच्या विधीची तयारी करून सगळी मांडणी वगैरे करून आता सौमित्र या पुढच्या विधीला आपण सुरुवात करूया. गुरुजींनी बोलवलेलं असतं सौमित्रला, कारण आता पुढच्या विधीला सुरुवात करायची असते. सौमित्र म्हणतो, हो गुरुजी मी आलोच. आणि अवंतिकाला म्हणतो की अवी तू इथे बस, मी आलोच. अवंतिका सुद्धा सौमित्राच्या मागे मागे चाललेली असते. आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघतात, त्यांना इतकं छान, इतका आनंद वाटलेला असतो की बरं झालं, एवढं मोठं त्यांच्या डोक्यावरचं टेन्शन गेलेलं असतं की सौमित्र लग्नासाठी तयार झालाय आणि फायनली तो विधीसाठी आलाय. ऋषिकेश हाताची घडी घालतो आणि मोठ्या ऍटिट्यूड मध्ये या जानकीकडे बघायला लागलेलं असतो. जानकी कम्मालीची खुश असते आणि ती आता ऋषिकेशकडे बघत असते की ऋषिकेश माझ्याकडे काय बघतोय. ऋषिकेशला 100% नाही, 1000% खात्री असते की हे सौमित्र तो बदल झालाय किंवा त्याचं ते मन वळलंय, तो आनंदाने इथपर्यंत आलाय. एकदा बोलवलं की तो इथपर्यंत आला. ऋषिकेश म्हणतो, हे दुसरं तिसरं कोणीच करू शकत नाही किंवा एवढं डोकं कोणाचं चालणारही नाही, फक्त आणि फक्त हे जानकीच करू शकते. ऋषिकेश तिला म्हणतो, जानकी हे सगळं तू केलंय ना. जानकी खूप गोड अशी हसते आणि म्हणते, हो मीच केलंय. कसं केलंय ग जानकी? जानकी आता हसते आणि ऋषिकेशला म्हणते, काय ऋषिकेश कसं सगळं ओळखताव बरोबर.
जानकी, तू हे सगळं कसं केलं, कसं घडवलं ते मला ऐकायचं, त्यात मला इंटरेस्ट आहे. सांग बरं जरा. कसं आहे ना ऋषिकेश, सौमित्र भाऊजीला ज्या फोटोजमुळे रिअलाईज झालं ते शर्वरी वंश आणि ऋषिकेश भाऊजी यांचे बालपणचे फोटो होते. त्यांचा रक्षाबंधनचा फोटो वगैरे होता. मग रक्षाबंधनच्या दिवशी नेमकी काय काय घडलं, त्यावेळेस सौमित्र भाऊजी आजारी होते तेव्हा ते काय घडलं, ते सगळं सगळं काही त्यांना रिअलाईज झालं. आणि मग काय रिअलाईज झालंय म्हणून तर इथपर्यंत आलेत ना ते. म्हणूनच काय फोटो वगैरे होते ना त्यांना दिसतील अशा ठिकाणी नेऊन ठेवले होते. गेल्या गेल्या ते त्यांचं टेबल आहे स्टडी टेबल, त्या टेबलवर मी नेऊन ठेवले होते. त्या टेबलवर जेव्हा बसायला गेले तेव्हा ते गेल्या गेल्या त्यांना ते फोटोज दिसले असणार आणि सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असणार आहे. आणि म्हणूनच त्यांना रिअलाईज झालं की त्यावेळेला आपल्या बहीण भावामध्ये इतकं छान असं बॉन्डिंग होतं आणि आता का मतभेद आहे. हे सगळं डोकं वापरून केलेलं असतं. जेव्हा सौमित्र रूममध्ये नसतो तेव्हा जानकी फोटोज गपचूप घेऊन गेलेली असते आणि ते बरोबर त्याच्या टेबलवर ठेवलेले असतात, जेणेकरून हा बघेल तर लगेच त्याचं लक्ष तिथे जाणार आणि लक्ष गेलं की मग काय सौमित्र कन्व्हिन्स होणार आणि ॲटोमॅटिकली तो लग्नासाठी येणार. हे जानकीला माहिती असतं. खरं तर जानकीला सगळ्यांचे स्वभाव माहिती असतात की कोणत्या वेळेला कोण कसं रिॲक्ट होणार, सगळं सगळं जानकीला माहिती असतं. म्हणून तर जानकी एवढे छानपणे सगळ्यांना हँडल करू शकते. खात्री होती लहानपणीचे फोटो बघणार सौमित्र भाऊजी, त्यांच्या भूतकाळात जाणार आणि भूतकाळात गेल्यावर काय सगळ्या गोष्टींना उजाळा मिळणार, सगळं त्यांना रिअलाईज होणार आणि एकदा काय रिअलाईज झालं की विषयच नाही. भूतकाळातल्या आठवणीमध्ये रमतील, त्यांना सगळ्या गोष्टी रिअलाईज होतील हे मला माहिती होतं आणि म्हणून मुद्दामून मी ते फोटो निवडून निवडून तिथे ठेवले होते. शर्वरी आणि भाऊजी या दोघांचेच फोटो तिथे ठेवले होते. मी तिसऱ्या व्यक्तीचा फोटो ठेवलाच नव्हता. त्यामुळे त्यांना अजूनच असं इमोशनल झाल्यासारखं झालं आणि बघा मन परिवर्तन झालं आणि ते बघा कसे आल्यात आणि आता आनंदाने पूजेसाठी सुद्धा बसलेत. जानकी जसा प्रसंग घडला तसा अगदी डिटेलमध्ये ऋषिकेशला सांगितलेलं असतो आणि हे सगळं करताना जानकीला फुल कॉन्फिडन्स असतो की मी जे काही करतेय ते सक्सेस आणि परफेक्टच होणार आहे. सौमित्र भाऊजी पूजेसाठी येणार म्हणजे येणार, यात काही शंकाच नाहीये. बहिणीवरचं प्रेम माया सगळं दाटून येईन आणि बघा की देवेच्या कृपाने सगळं काही आहे तसंच झालं आणि सगळं छान छान होतंय. म्हणून तर इथे आलेत ना. बघितलं ना सौमित्र भाऊजीला कसं रिअलाइज झालं. खूप खूप भारी वाटतंय मला. ऋषिकेश तुम्हाला काय सांगू, मला इतका आनंद वाटतोय की बहीण भावंड प्रेमाने एकत्र आली. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, शर्वरी वंशांना शब्द दिला होता सौमित्र भाऊजी लग्नाला येतील आणि तुमचं कन्यादान सुद्धा तेच करतील. शब्द तर मला पाळायचा होता, कारण शब्द दिलाय जानकीने आणि ती जानकी पाळणार नाही असं होणार आहे का ऋषिकेश. बघा थोडीसे डोकं लावलं, आयडिया लढवली आणि सगळं काही छान झालं की नाही. फायनली काय सौमित्र भाऊजी आलेत, आनंदाने पूजेला बसले आणि रिअलाइज झाले बहीण भावाचं प्रेम. यापेक्षा अजून काय हवंय. ऋषिकेश म्हणतो कमाल आहे जानकी कमाल. शब्द दिला होता कन्यादान सौमित्र भाऊजीच करणार आहे, कारण आम्ही तर राहुलचे कलवरा कलवरी आहे, आम्ही राहुलच्या बाजूने आहोत. त्यामुळे तुमचं कन्यादान करण्याचा अधिकार सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाला. आणि फायनली तसंच होतंय. छान गोष्ट आहे की नाही. ऋषिकेशला इतकं कौतुक वाटत असतं की जानकी तुझं डोकं तरी कसं चालतं आणि तू सगळं मॅनेज तरी कसं करते. होतंय हो, प्रेमाने केलं की सगळं होतंय ऋषिकेश. कसं आहे ना जानकी, तू एखादी गोष्ट ठरवली की ती करत नाही असं होतच नाही. प्रत्येक वेळेला तू जे ठरवती किंवा जे काही शब्द वगैरे देते तू पूर्ण करतेच. शरूला जो शब्द दिला तो फायनली पूर्ण करून दाखवलाच, बरोबर ना जानकी. ज्या ज्या वेळेला जे असं तुला वाटतं की आता ही नाती दुरावत आहे, वेगळी होत आहे एकमेकांपासनं, त्या त्या वेळेला ती नाती तू परत एकत्र आणते आणि सगळं काही छान आणि व्यवस्थित करते म्हणजे करतेच. जानकी तुलाच जमू शकतं, हे दुसरं कुणालाच जमू शकत नाहीये. की यू आर ग्रेट, तू इतकी ग्रेट आहे, इतकी ग्रेट आहे ना की कमालीची. केश का मला ग्रेट म्हणताय. एखाद्या जमिनीला किंवा एखाद्या झाडाला एकमेकांशी असं घट्ट धरून ठेवण्यासाठी त्यांचं नातं एवढं घट्ट कसं असतं किंवा कसं होतं. एकमेकांना घट्ट धरून ठेवण्यासाठी मायेचा ओलावा त्यात खोलवर असा मुरलेला असतो. तो मायेचा ओलावा इतका घट्ट पकडून ठेवतो की ते एकमेकांपासून वेगळे होऊच शकत नाही. त्यामुळेच ते वर्षानुवर्ष एकमेकांना घट्ट असं पकडून ठेवल्यामुळे ते त्यांचं नातं टिकतं आणि झाड इतकं मजबूत आणि खंबीरपणे दिसतं आपल्याला. कळतंय का. नात्यांमध्ये असंच असतं ना ऋषिकेश. नात्यांमध्ये मायाचा ओलावा असा खोलवर टिकून असेल ना ऋषिकेश, तर काहीही इम्पॉसिबल नाहीये, सगळं पॉसिबल आहे. नात्यांमधलं अंतर कमी करता येतं, नात्यांमधलं अंतर कमी होतं आणि नाते सुंदर स्वच्छ आपल्याला हवी तशी तयार होतात सुद्धा जवळ आणता येतात. आणि तसंच झालं बघा की थोडासा काही प्रयत्न केला मी आणि सगळं आपल्याला हवं तसं झालं. जानकी अगदी खरंय तुझं, सगळं सगळं काही खरंय तुझं. आणि मुळात म्हणजे तू ठरवलंय म्हटल्यावर होणार म्हणजे होणार. इम्पॉसिबल कोणतीच गोष्ट नसते जानकी, सगळं काही पॉसिबल करता येतं, फक्त मनाशी ते ठरवलं पाहिजे. तुझ्यासारखा दृढ निश्चय असला ना जानकी की सगळं सक्सेस होतं. ते बोलतीये जानकी ती खरंच 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 मला इतकं पटतंय आणि माझ्या मनाला ते आता
हे झालंय, टच झालंय असं की जानकी जे म्हणते ते खरं त्यामध्ये काहीतरी आहे रियालिटी. इकडे लग्न वगैरे सुरू झालेलं असतं, गुरुजी मंत्र वगैरे सुरू करतात, अंतरपाठ धरलेले असतो आणि आता अक्षता टाकण्याचा कार्यक्रम असतो. थोडीफार मोजकी लोक सुद्धा बोलवलेली असतात कार्यक्रमासाठी, म्हणजे लग्नासाठी. आता लग्नाची विधी सुरू झालेली असतात आणि गुरुजी आता मंगलाष्टक सुद्धा सुरू करतात. ओवी इतकी छान आणि खुश असते की माझ्या आत्तूचं लग्न. तिच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा आनंद नसतो, अगदी धरून आणल्यासारखी स्टॅच्यू सारखी उभी राहिलेली असते. अजिबात इंटरेस्ट आणि आनंद तिला अजिबात नसतो, तिला राग येत असतो. की ऐश्वर्याला खुणावते की हस. आता ऐश्वर्या लगेच हसायला लागते, आनंद दिसला पाहिजे चेहऱ्यावर. आलेले असतात लग्नाचे मंगलाष्टक वगैरे, सगळं काही छान असं झालेलं असतं. सगळे आनंदी असतात, खुश असतात. शर्वरी आणि राहुल एकमेकांना आता हार वगैरे घालतात. थोडक्यात लग्न काय जवळ सगळंच होत आलेलं असतं. हे खुश होतात, घरातले सगळे आनंदाने हसतात आणि आनंदाने टाळ्या वाजवत असतात. ऐश्वर्याच्या तोंडावर 12 वाजलेले असतात आणि मग ती फॉर्मॅलिटी म्हणून जस्ट टाळ्या वाजवते. त्यासाठी राहुलने बूट काढून ठेवलेले असतात, म्हणजे मोजडी काढून ठेवलेली असते साईडला. त्या मोजडीवर लक्ष जातं ओवीचं. ओवी पटकन ती मोजडी उचलते. आता आई जानकीला अशी खाली ओढून आणते. आई इकडे. ओवी तुझं काय चाललंय? लग्न लागते आणि मला कशाला खाली खेचतीये? हे राहुल काकांचे शूज आहे आणि हे लपवायचेत. काही झालं तरी हे शूज लपवायचे म्हणजे लपवायचेत. आपल्याला असं काही करायचं नाही. कुठं वगैरे लपवणं नवरीची बहीण करते. तू बहीण आहेस का? नाहीये बहीण, मी भाची आहे नवरीची. पण हे करायचंय म्हणजे करायचं. मज्जा म्हणून कसली मज्जा नाही. तू लपव म्हणजे लपव प्लीज. आता जानकीचं काही ऐकत नाही. तू बूट लपव म्हणजे लपव. जबरदस्तीने ओवी जानकीला बूट लपवायला लावते म्हणजे लावते. रूम मध्ये जाऊन लपव, तिथे कोणी जात नसतं. जावा लून अगदी पाठवलेलं असतं की स्टोर रूम मध्ये जाऊन ते बूट लपवच. की आता आलेली असते स्टोर रूम मध्ये आणि बडबडच करत असते. ओवी पण हट्टीपणा करते आणि काहीही मारा करायला लावते. की आता ते बूट लपवायचे म्हणून आलेली असते स्टोर रूम मध्ये बडबड करत. पण आता लपव कुठे? कारण लवकर सापडले पण नाही पाहिजे, नाही तर ओवी येऊन मला परत बोलणार कुठे लपवू म्हणून. जानकी आता इकडे तिकडे शोधाशोध करते. एक जुनं कपाट असतं, ते कपाट उघडण्याचा प्रयत्न करते. ते कपाट उघडतच नसतं. जरा ते उघडायच्या नादामध्ये कपाट हल्लं जातं. तेल जाम झालंय म्हणून ते कपाट हलवते, उघडण्याचा प्रयत्न करते. कपाटावर एक बॅग असते, ती बॅगच खाली पडते धक्का लागल्यामुळे. जानकीच्या समोर ती बॅग पडते. जानकीला धक्काच बसतो की ही बॅग कोणाची? सप्तपदी वगैरे सुरू झालेली असते. सगळे विधी पटापट सुरू होतात. तिकडे लग्न सुरू आहे, इकडे काय कामात काम वाढलंय. मला लक्षात येतं की ही बॅग आपल्या घरातली नाहीच आहे. मग ही बॅग नेमकी कोणाची? स्टोर रूम मध्ये कशी आली? त्यांमधनं एक वॉलेट पडलेलं असतं खाली. धक्काच बसतो. ते वॉलेट उघडल्या तिला विक्रांतचा फोटो दिसतो. विक्रांत भाऊजींचं वॉलेट इथे, म्हणजे ही बॅग विक्रांत भाऊजींची. पटापट सगळे विधी सुरू झालेले असतात आणि इकडे जानकीच्या डोक्याला मुंग्या आलेले असतात की हे काय बघतीये मी, विक्रांतची बॅग इथे कशी आली? विक्रांत जर आमच्या घरात आलाच नाही तर मग बॅग इथे कशी आली? धक्काच बसतो की हे पाकिट तर त्यांचंय, बॅगही त्यांची, पण स्टोर रूम मध्ये आलीच कशी? जानकीला पाकिटमध्ये एक तिकीट सापडलेलं असतं मुळशीला येण्याचं, जे विक्रांतने काढलेलं असतं. ते तिकीट नाना मारण्याच्या आधी 3 दिवस, म्हणजे 3 दिवस विक्रांत आधीच आलेलं असतं मुळशीमध्ये. आणि शर्वरी जेव्हा जयसाहेबांना सांगत होती की विक्रांत कधी आला मुळशी, तर ती म्हणते ज्या दिवशी नानांना मारायचं त्या दिवशी सकाळीच तो विक्रांत मुळशीमध्ये आलेला होता. आता जानकीला सगळ्या गोष्टींचे धागे दोरे लागायला सुरुवात होते. वर वार करत राहिला. म्हणजे हे कसं शक्य आहे? जर शर्वरी वंश म्हणते की त्याच दिवशी विक्रांत इथे आला होता, तर मग ही तिकीट 3 दिवस आधी आल्याचं कसं? म्हणजे विक्रांत भाऊजी नाना जायच्या आधी 3 दिवस मुळशीमध्ये आधीच आलेले होते, पण आपल्याला माहितीच पडलं. बऱ्याच गोष्टींचा उलगाडा झालेला असतो, पण तिला स्पष्ट काही ते कळत नसतं. आता करायचं काय? शर्वरी खरं बोलतीये की हे तिकीट खरं सांगते, तिला कळतच नसतं. जर 3 दिवस आधी विक्रांत मुळशीत आला होता, तर मग शर्वरीने खोटं का सांगितलं की नाना वारले तेव्हा जस्ट तो मुळशीतच आला होता? जानकीला इतका विचार पडलेला असतो, इतकं टेन्शन आलेलं असतं की तिला काही सुचतच नसतं. काय करावं आणि काय नाही, डोकं अगदी तिचं बधीर झालेलं असतं, बंद पडलेलं असतं. इकडे आता तिचे विधी सगळे सुरू झालेले असतात आणि आता फेरे जवळ होत आलेले असतात. 1-2 फेरे बाकी असतात की तिचं लग्न अगदी पूर्ण होणार असतं. लग्नाचे विधी सगळे पूर्ण होणार असतात. आता जानकी विचार चक्रात अडकली. तिकडे लग्न होतंय आणि लग्न सुद्धा मीच पुढाकार घेऊन करायला लावलंय. लग्न तिकडे जर पूर्ण होतंय तर मी हे इकडे काय बघते? विक्रांतची बॅग मुळात आपल्या घरात आलीच कशी? आणि विक्रांतचं जे तिकीट आहे ते नाना वारले त्याच्या आधी 3 दिवसांचं, म्हणजे नाना मारण्याच्या आधीच तो 3 दिवस इथे आला. मग ही शर्वरी खोटं का सांगते आपल्याला किंवा कोर्टाला? जानकीला खूप सारे प्रश्न पडलेले असतात आणि जानकीला आता जबर असा धक्का बसलेला असतो. मित्रांनो, जानकीला जो धक्का बसलाय त्या धक्क्यातून ती कशी सावरणार आणि कशी या सगळ्या प्रकरणातून बाहेर येणार, हे जर बघायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला बघायला लागणारी पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.